नाही, मोहोळ नगरपालिकेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर आणि सर्व समाज घटकांना योग्य प्रकारचं रिप्रेझेंटेशन देऊन लढवण्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पहिला महिला नगराध्यक्ष निवडून आणण्याच्या प्रयत्नात आम्ही सगळे या निवडणुकीला सामोरं जातो आहे. परंतु स्थानिक पातळीवर जर आमच्यावर वैयक्तिक टीका केली तर त्या टीकेला जशास तसं उत्तर देणार आणि या टीकेला त्याच्यापेक्षा अधिकच्या जहरी टीकेने उत्तर देणार. कोणीही निवडणूक व्यक्तिगत करता कामा नये. ही निवडणूक पक्षासाठी, मोहोळ शहराच्या विकासासाठी आणि आपल्या प्रिन्सिपलसाठी लढली पाहिजे असं आमचं आजही मत आहे. की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ही राजन पाटलांची बी टीम म्हणून काम करते मोहोळमध्ये, त्यामुळे आम्हाला याचा कुठलाही फटका बसणार नाही. काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकसभेत 9 खासदार आहेत. अशा पक्षाला जर कोण एखाद्याची बी टीम म्हणत असेल तर त्या मूर्खाच्या बुद्धीची कीव करायला पाहिजे. एका राष्ट्रीय पक्ष, एका मोठ्या विचारसरणीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा हा पक्ष हा कधीच कोणाची बी टीम नाही. त्यांना मोहोळ शहरामध्ये लक्षात आले की आता ही मोहोळ नगरपालिकेची निवडणूक आपला हातातून निसटत चालली आहे. त्यामुळे ते अशा पद्धतीने बालिश पद्धतीची वक्तव्य करतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. अधिकारशाही पद्धतीनं पक्षामध्ये काम करत आहे, आमदारांना स्थान देत नाही आहे आणि आमदारांवर आपण टीका देखील केली. नक्की काय पार्श्वभूमी होती या सर्व टीकेची आणि आमदार आता आपल्यासोबत असणार आहेत का ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये? काय परिस्थिती? नाही, मोहोळचे जे स्थानिक आमदार आहेत श्री राजू खरे, वास्तविक ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद देखील नसताना स्थानिक नेत्यांच्या शिफारशींवर त्यांना उमेदवारी मिळाली आणि फक्त माननीय शरदचंद्रजी पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या नावावर ते आज या ठिकाणी आमदार झाले. आमदार मला टीका करण्याचा विषय नाही, जे वास्तव आहे तेच कार्यकर्ते आम्ही सगळे मानतो. आमदार झाल्यानंतर कधीही ते पक्षाच्या कुठल्याही बैठकीला आले नव्हते. उलट पक्षी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या होर्डिंगवर फोटो, त्यांच्या स्वागताला जाणं, पक्षाच्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देणं, अशा पद्धतीने जी त्यांची प्रणाली होती याबद्दल कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या आणि पक्षामध्ये त्यांच्या संबंधाने एक नाराजीचा सूर साहजिकच आहे. तुम्ही पक्षाची ध्येय धोरणं जर अंमलात विचार स्वीकारून काम करणार नसाल आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना लांब करून इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांशी तुम्ही त्यांना सर्व अर्थाने मदत करत असाल तर दॅट इज नॉट द राईट वे टू डू पॉलिटिक्स. त्यामुळे निश्चित त्याची नाराजगी होती आणि तेवढीच आम्ही बोलून दाखवली. त्यानंतर ते पक्षाच्या मुंबईच्या कोर कमिटीच्या बैठकीला आले. त्यांनी त्यांची मतं मांडली. पक्षाने त्यांचं मत ऐकून घेतलं. त्यानंतर पुन्हा ते गेले. आजही आम्ही स्वतःचा ओन अजेंडा वापरत नाही आहे. आम्ही आघाडीच्या माध्यमातून मोहोळ नगरपालिकेची निवडणूक लढण्याचा आमचा विचार आहे. या विचार असताना या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार गटाचे ते आमदार आहेत. त्यामुळे आमदारांना आम्ही काय आमंत्रण देणार? त्यांनी पुढाकाराने यायला हवं आणि या निवडणुकीची सूत्र त्यांनी आपल्या ताब्यात घेऊन ही निवडणूक चांगल्या पद्धतीने पक्षाला कसं यश मिळेल यासाठी त्यांनी काम करायला पाहिजे ना. रंगात आलेले आहेत आणि आपल्याकडे सर्व सूत्र आहेत. कशा पद्धतीचे मुद्दे घेऊन आपण ही निवडणूक लढतोय? काय प्रामुख्याने मुद्दे असणार आहेत? काय सांगा. मोहोळ नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांवर, पुरोगामी विचारांच्या लोकांना सोबत घेऊन आघाडीमधील उबाटा गट असेल, काँग्रेस असेल, त्या सर्वांना सोबत घेऊन आम्ही लढणार आहोत. आणि नगरपालिकेच्या निवडणूक आमचे जे मुद्दे आहेत ते विकासाचे मुद्दे राहतील. मोहोळ शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, मोहोळ शहरातल्या अंतर्गत गटाराचा प्रश्न असेल, मोहोळ शहरातल्या
रस्त्यांचा प्रश्न असेल आणि मोहोळ शहरामध्ये ड्रेनेज सिस्टीम जो त्या ड्रेनेजमुळे त्यांच्या हेल्थवर आरोग्यावर परिणाम होते. म्हणजे असे बेसिक आणि मोहोळ शहराच्या विकासासाठी जे प्रश्न आवश्यक आहेत त्यांच्यावर आम्ही प्रामुख्याने निवडणूक लढणार आहोत. सर्वात मोठा मोहोळ शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. आजसुद्धा अधूनमधून 400 रुपये गॅलने त्यांना पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागतं. म्हणजे आत्ताच्या या महाराष्ट्रात अशा पद्धतीने मोहोळसारख्या शहरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असतील तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही प्रामुख्याने त्याच्यावर काम करणार आहोत. नक्की काय हा प्रकार आणि पक्ष म्हणून आपण कशा पद्धतीची आपली भूमिका असणार आहे या सगळ्या? मोहोळ शहरामध्ये मोहोळ नगरपालिकेची जी निवडणूक होती त्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांना एकतर ही निवडणूक तुम्हाला धनशक्ती विरोधात जनशक्ती अशा पद्धतीची मोहोळ नगरपालिकेची निवडणूक तुम्हा सर्वांना पाहायला मिळेल. आणि धनशक्तीचा वापर करत असताना त्या ठिकाणी मोहोळचे स्थानिक काही स्वयंघोषित नेते गुंडगिरी दहशत पसरवून दडपशाहीच्या मार्गाने या मोहोळ शहरातला जो सर्वात मोठा मतदार आहे अल्पसंख्याक समाज, त्या अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना बोलून त्यांना धमकावलं जातं आहे, त्यांच्यावर गुंडगिरी करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि त्यांना सांगितलं जातं आहे की तुम्ही इतर कुठल्याही पक्षाची उमेदवारी घ्यायची नाही. अशा पद्धतीची गुंडगिरी निश्चितपणाने आम्ही चालू देणार नाही. आलेला कार्यानेच उत्तर देणार. आम्ही कार्यकर्ते त्यासाठी सक्षम आहोत. आम्ही मोहोळच्या मुस्लिम समाजाला आश्वस्त करतो की या नगरपालिकेच्या निवडणुकीत आणि या निवडणुकीनंतर देखील आम्ही कायम मोहोळ शहराच्या अल्पसंख्याक समाजाच्या सोबत हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा पक्ष आणि त्याचे आम्ही कार्यकर्ते या तालुक्याचा माजी आमदार म्हणून आम्ही ताकदीने त्यांच्यासोबत खंबीरपणाने त्यांच्यासोबत उभे राहू. साहेब, खरं तर कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातं. कशा पद्धतीनं आता तालुका घरात बांधणी असणार आहे आणि कशा पद्धतीने सामोरे जाणार आहे? नाही, विधानसभा लोकसभा ही नेत्यांची निवडणूक असते आणि नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक असते. आमच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते आमच्यासाठी झटतात. आता या निवडणुकीमध्ये आम्ही कार्यकर्त्यांसाठी झटणार आहोत आणि माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आग्रह आहे की तळागाळातल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये संधी द्यायची, पक्षाने त्यांच्या मागे ताकदीने उभं राहायचं आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सत्तेच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणायचं आणि एक वेगळ्या पद्धतीचं विकासाचं समाजकारण हे लोकांपर्यंत पोचवायचं असा निर्धार करून आम्ही सर्व काम करतोय. गंभीर आरोप केलेला आहे की इथल्या अल्पसंख्याक समुदायाला जो आहे तो दम दिला जातोय, त्यांना दहशतीची भाषा वापरली जाते आणि उमेदवारी त्यांना दिली गेली नाही पाहिजे अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो इतर सर्वच पक्षांवर ते करता आहेत. काय त्याला उत्तर असतं? रमेश कदम यांनी एकदम रास्त त्या ठिकाणी मांडणी केलेली आहे. रमेश कदमच्या त्या मांडणीमध्ये सत्य आहे. मी तुम्हाला या ठिकाणी उदाहरणार्थ सांगतो. वार्ड क्रमांक 6 या ठिकाणी आम्ही रफिक हारनमारे हा उमेदवार या ठिकाणी चॉईस केला होता. त्यांच्याबरोबर 4 बैठकी आमच्या झाल्या, पण त्यांना या ठिकाणी कुणीतरी दम दिला. त्यांची ऐनवेळी या ठिकाणी उमेदवारी कॅन्सल झाली. वार्ड क्रमांक 7 अनिसभाई कुरेशी यांच्या मुलाला आम्ही उमेदवारी फायनल केली होती. त्यांना कुणीतरी दम दिला, त्यांची उमेदवारी या ठिकाणी कॅन्सल झाली. वार्ड क्रमांक 8 देखील माजिद शेख यांना उमेदवारी देण्याचं आम्ही ठरलं होतं, त्यांना देखील कुणीतरी दम दिला आणि त्यांची उमेदवारी कॅन्सल झाली. वार्ड क्रमांक 3 धनगर समाजाचे लवटे गणेश लवटे यांच्या मातुश्रीला आम्ही उमेदवारी या ठिकाणी फायनल केली होती. त्यांना देखील दम दिला, तुझं दुकान जाळलं जाईल आणि त्यांची देखील उमेदवारी कॅन्सल केली. रमेश कदम ते सांगतात ते सत्य आहे एवढं मला सांगायचं. टाकलेल्या आहेत, एकीकडे राजन पाटील आहेत, दुसरीकडे रमेश कदम आहेत. त्यांनी अशी टीका देखील केलेली आहे की आम्हाला राजन पाटलांची बी टीम म्हणणारे मूर्ख आहेत, त्यांच्याकडे अभ्यास नाही आहे अशा पद्धतीचा आपल्यावर प्रत्युत्तर केलेलं आहे. काय सांगतो? मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की जी विधानसभेची निवडणूक झाली, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार मोहिते पाटील साहेब असतील यांना मी वेळोवेळी फोन केला. आपली एक सभा राजाभाऊ खरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मोहोळ शहरामध्ये द्या, तर त्यांनी सभा देण्यास नकार केला. माझे आमदार रमेशजी कदम यांनी कुणाचं विधानसभेला काम केलं हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही मोहोळ शहरामध्ये जर सर्वे केला
तर ते समजल. हे बी टीम कशासाठी आहे मी म्हणतो आहे की यांनी सातत्यानं आंगरकरांच्या घरामध्ये मोहिते पाटील कशामुळे जात होते? राम सातपुतेला निवडून आणण्यासाठी जात होते का त्यांना पाडण्यासाठी जात होते? राम सातपुते हे मोहिते पाटलाचे विरोधक असल्यामुळं या ठिकाणी महायुतीमध्ये आंगरकर माजी आमदार राजन पाटील असताना देखील हे सातत्यानं हेलपाटं कशासाठी घालत होते? काही राम सातपुतेला निवडून आणण्यासाठी हेलपाटं घालत होते, तर त्यांना पाडण्यासाठी हे नियोजन करत होते. आणि आंगरकरांनी आपल्या फक्त भागामध्ये कमळ चालवलं आणि दुसरीकडे सगळ्या ह्याच्यात काँग्रेसचा हात चालवला. त्यामुळं ह्यांची खऱ्या अर्थानं बी टीम आहे असा प्रकारचा माझा आरोप आहे. अनगरमध्ये 96%, 95%, 98% मतदान होत होतं, पण मागच्या लोकसभेला 80%च का झालं? तर खऱ्या अर्थानं यांनी कमळाला मागं खेचण्याचं काम केलं आणि छुपा पाठिंबा काँग्रेसला त्यांनी दिलेला. खरं तर मोहोळ नगर परिषद निवडणूक लागलेल्या आहे, जोरदार सर्वच पक्ष तयारी करत आहेत. कशा पद्धतीने कोणते मुद्दे घेऊन शिवसेना शिंदे गट जो आहे तो आता निवडणूक काय सांगा? यामध्ये या मोहोळ शहरामध्ये सातत्यानं या मोहोळ शहराचा विकास झाला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका माजी आमदार राजन पाटील सातत्यानं गेल्या 30 वर्षामध्ये त्यांच्या हातामध्ये सत्ता असताना इथला मोहोळ शहरातला मुख्य रस्ता एकदा देखील त्यांनी केला नाही. रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला आणि एकदा रस्ता केला, मग मागील 20 वर्षामध्ये झाला नव्हता आणि नंतरच्या 9 वर्षामध्ये झाला नाही, म्हणजे 29 वर्षात एकदाच रस्ता झाला आणि ते देखील आम्ही या ठिकाणी रस्ता करून दाखवला. या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन आहे, फक्त मोहोळ तालुक्यामध्ये क्रीडा संकुलन नाही. या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे. या मोहोळ तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय नाही. पश्चिम महाराष्ट्रातल्या 58 तालुक्यापैकी 57 तालुक्यामध्ये एस टीचा बस डिपो आहे. मोहोळला एस टी बस डिपो नाही. कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक संकुलन या ठिकाणी नाही. तरुणांच्या हाताला काम देण्याची या ठिकाणी कुठल्याच प्रकारची योजना आखली गेली नाही. महिलांच्या हाताला काम देण्याची कुठल्याच प्रकारची योजना आखली गेली नाही. मागील 30 वर्षामध्ये एक हाती सत्ता असणारे माजी आमदार राजनजी पाटील यांनी या मोहोळ शहराचं वाटोळं करण्याचं काम केलं. इथलं रजिस्टर ऑफिस त्या ठिकाणी अनगरला नेलं गेलं. इथला अप्पर तहसील कार्यालयाची 48 गावं अनगरला नेली गेली होती. इथला गुराचा बाजार अनगरला नेला गेला. इथला शेळ्या मेंढ्याचा बाजार अनगरला नेला गेला. मोहोळ शहराला बकास करण्याची भूमिका अनगरकराची आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. दुसरी गोष्ट, उबाटाचे नेते जे आहेत दीपक मेंबर यांना देखील माझा या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रश्न आहे की मागील आपण 15 वर्ष जिल्हा परिषदेचे सदस्य असताना या मोहोळ स्टँड ते मोहोळ स्टेशनचा रस्ता हा मोहोळ शहरापुरता मर्यादित असणारा जिल्हा मार्ग म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेनं ठराव घेऊन जिल्हा मार्ग केला. ते 80 फुटाचा रस्ता केला. हे मोहोळ स्टँड ते स्टेशनपतोर असणारे सर्व टपरीधारक यांच्यावर टांगती तलवार ठुली. निवडणूक आली की काही लोक अनगरला घेऊन जायचे, काही लोक मळ्यामध्ये घेऊन जायचे, पण त्यांचा प्रश्न मिटवला नव्हता. मी नगराध्यक्ष झाल्यानंतर 255 टपरीधारकाला सगळ्यांना घरपोच दुकानामध्ये उतारे पोच केले आणि त्यांना एक शाश्वत अशा प्रकारचा व्यवसाय करण्याची ताकद दिली. या मोहोळ शहराची स्टोरेज क्षमता पाण्याची मागील 93 वर्षामध्ये फक्त 9 लाख लिटर होती. 27,833 लोकसंख्या जनगणनेनुसार आणि अशी 45,000 लोकसंख्या असलेल्या दरडोई 90 लिटर पाणी देण्याचं नियोजन केलं आणि 9 लाख लिटरची पाण्याची टाकी बांधली. 5 लाख लिटरची पाण्याची टाकी बांधली. आता प्रस्तावित 10 लाख लिटरच्या म्हणजे 24 लाख पाणी स्टोरेज क्षमता वाढवली. मलकापूरसारखं प्रत्येक घरामध्ये नळ आणि त्याला फिल्टर पाणी आणि 24 तासात कधीही झोपीत न उठून नळ चालू केला तर त्या नळाला पाणी येण्याची योजना या ठिकाणी माझ्या डोक्यामध्ये आहे. आणि ते या निवडणुकीच्या माध्यमातून सगळ्याला आव्हान करतो की आपण सगळ्यांनी विश्वास दाखवला तर प्रत्येकाच्या घरामध्ये फिल्टर पाणी कधीही नळ चालू करा ही मलकापूरसारखी योजना या मोहोळ शहरामध्ये राबवणार. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं आपने दिल्लीमध्ये 0% लाईट बिल या ठिकाणी दिलं गेलं तशा प्रकारचा मी नगराध्यक्ष असताना ठराव केला गेला. पण त्यावेळेला सत्ता ही वर राज्यामध्ये आमच्या विचाराची नव्हती, त्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी ते करता आलं नाही. एक 50 एकर जागेमध्ये सगळ्या मोहोळ शहरातील तिथं वीज निर्माण करणार आणि 0% बिल या ठिकाणी मोहोळ शहरातल्या नागरिकाला देण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी करणार आहेत. एकनाथभाई शिंदे राज्याचे नगरविकास मंत्री असल्यामुळे त्याला लागणारा निधी आम्ही शिंदे साहेबाकडून उपलब्ध करून घेऊ शकतो आणि प्रत्येकाचं बिल एक 100 युनिटचं बिल
आम्ही 0% देणार, त्याच्यानंतरचं त्या ठिकाणी त्यांनी बिल भरलं जाईल. पण 100 युनिटचं बिल आम्ही या ठिकाणी 0% प्रत्येक व्यापारी असेल, घरगुती असेल, त्यांना आम्ही मोफत देण्याचं या ठिकाणी योजलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.